नमस्कार. तुझ्या बाळाचं पोट भरत नाही, असं तुम्हाला किती वेळा ऐकायला मिळालंय आजूबाजूच्या महिलांकडून, भेटायला येणाऱ्या महिलांकडून किंवा तुम्हाला स्वतःला असं किती वेळा वाटलंय, की माझं बाळाचं पोटच भरत नाहीये. मला हे जाणवलंय, की बऱ्याचशा माता ज्या आहेत, ज्या YouTube चॅनलवरच्या माझ्या लॅक्टेशनच्या व्हिडिओवर कमेंट्स करतात, त्यांच्या कमेंटमधून मला असं दिसून आलं, की त्यांना एकच प्रश्न सतावतोय, की माझ्या बाळाचं माझ्या दुधाने पोट भरत नाही. उदाहरणार्थ काही कमेंट्स तुम्हाला मी वाचून दाखवतो. नमस्कार डॉक्टर, माझी मुलगी आत्ताच डिलिव्हरी झाली आहे आणि आज 18 दिवस झालेत. पण बाळ रात्री जागतं, प्रत्येक तासाला दूध पितं, त्याचं पोट भरत नाही. मग आम्ही काय करतो, एखाद्या वेळी त्याला रात्रीतून फॉर्म्युला फीड देतो, द्यावंच लागतं आणि मग मात्र बाळ छान झोपतं. सुरुवातीला अंगावर पित नव्हतं, आता पितोय. ठीक आहे. बाळाचं पोट भरत नाही. ठीक आहे. दुसरी कमेंट बघा. सर, मला खूप मोठा प्रश्न पडलाय. मला दूध आहे की नाही मला कळत नाहीये. बाळ रडलं तरी मला पाहणं मात्र येतोय, ड्रेस सुद्धा ओला होतोय. पण बाळ फिडिंग करत असताना त्याचं पोट भरत नाही असं मला वाटतंय. खूप रडतो आणि मग त्याचं पोट भरत नसल्यामुळं आम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क देतो. ठीक आहे. दुसरी आईची कथा. आणखी एक आईची कथा बघा. सर, माझं बाळ निवांत ब्रेस्ट फिडिंग करतं आणि नंतर मांडीवरच झोपतं. पण खाली झोपायची वेळ आली की रडत बसतं. मग माझ्या सासूबाई म्हणतात की बाळाचं पोट भरत नाही. ठीक आहे. आणि मग वरचं दूध दिलं की मग तो शांत होतो आणि मग माझी सासूबाई काय म्हणतात की बघ, त्याचं पोटच भरत नव्हतं तुझ्या दुधाने. ठीक आहे. आणखी एक कमेंट बघा. हॅलो सर, मला सुद्धा ब्रेस्ट मिल्क कमी आहे. बाळाला फॉर्म्युला मिल्क देत आहे मी आणि ब्रेस्ट फिडिंग सुद्धा करत आहे. तरी सुद्धा तरी सुद्धा दूध येत नाहीये आणि बाळाचं पोट सुद्धा भरत नाहीये. तर मग काय करू सांगा, मला टेन्शन आलंय. या प्रत्येक कमेंट ज्या आता मी वाचलेल्या आहेत, हीच कथा बऱ्याच आयांची आहे. प्रत्येक आईला असं वाटतंय आणि बऱ्याचशा आयांना त्यांच्या केअरटेकर महिलांकडून किंवा घरातील इतर जाणत्या महिलांकडून सांगितलं जातंय की तुला दूध नाहीये, बाळाचं पोट भरत नाहीये. आता हे बाळाचं असं का पोट भरत नाहीये हे आजच्या भागात आपण शोधूयात. या महिलांना, या मातांना असं का वाटतंय की माझ्या बाळाचं पोट भरत नाहीये. ठीक आहे. त्याचं एकच कारण आहे की बाळ रडतंय. तर मग प्रत्येक वेळी बाळ रडतंय म्हणजे त्याचं पोटच भरत नाहीये आणि त्याला वरचं फॉर्म्युला मिल्कच दिलं पाहिजे का, हे आपण आजच्या भागात समजून घेऊयात. जर तुम्हाला हे असं वाटत असेल की माझ्या बाळाचं माझ्या दुधाने पोट भरत नाहीये किंवा तुमच्या घरात जर कोणी तुम्हाला सतत ऐकवत असेल की बाळाचं पोट भरत नाहीये आणि म्हणून तुम्ही फॉर्म्युला मिल्क देत असाल त्याला किंवा वरचं कोणतंही दूध देत असाल, तर आजचा एपिसोड हा तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत एपिसोड बघा. या एपिसोडमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तर सुरू करूयात आजच्या एपिसोडला. बाळ रडतंय तर त्याचं पोट भरत नाहीये, का भरत नाहीये आणि मग त्यासाठी काय केलं पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोग तज्ञ आहे आणि मी मोरिया बालरुग्णालय धाराशिव इथं गेली 8 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. तर सुरू करूयात आजच्या एपिसोडला. बाळाचं पोट का भरत नाहीये. बाळ का रडते, हा जो प्रश्न आहे ना, हाच प्रश्न आहे जो अनसॉल्व्ड राहिला, अनुत्तरित राहिला की याच प्रश्नातून पावडर फिडिंगला सुरुवात होते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे प्रत्येक आईसाठी फार महत्वाचं आहे आणि घरातल्या इतर जाणत्या महिलांसाठी सुद्धा. ठीक आहे. तर जसे की मी पूर्वी कमेंट्स वाचून दाखवले, त्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की पावडर फिडिंगची स्वतः केलेली सुरुवात जी आहे आईनं किंवा घरातल्या जाणत्या महिलांनी, ती केवळ बाळ रडतंय यातूनच झालेली आहे. आता बाळाचं रडतंय म्हणजे त्याचं पोटच भरत नाहीये का, असं का वाटतंय प्रत्येकाला की माझ्या बाळाचं पोट भरत नाहीये माझ्या दुधावर, किंवा त्यांना असं का सांगितलं जाते की तुझ्या बाळाचं पोट भरत नाहीये कारण बाळ रडतंय आणि काहीतरी करून येणं केनं प्रकारेनं त्या बाळाला त्यांना शांत करायचंय आणि ते बाळ शांत झोपलंच पाहिजे, असा आईचा देखील अट्टहास आहे आणि जाणत्या महिलांचा देखील अट्टहास आहे. आता आईचा अट्टहास असा का असेल, कारण अर्थात पहिली गोष्ट तर काळजीमधून की बाळ का रडतंय सारखं, माझ्या बाळाला काही झालंय का, त्याचं पोट खरंच भरत नाहीये का, त्याला भूक लागलीये का. आणि दुसरं म्हणजे दिवसभर पाजून पाजून आई थकून जाते, त्यामुळे देखील तिला असं वाटतंय की काहीतरी करून मग वरचं दूध देणं का होईना हे बाळ थोड्या वेळ तरी शांत झोपावं म्हणजे मला थोडासा आराम मिळेल. त्यामुळं
आईचे काय तगमग आहे की बाळानं थोडा वेळ तरी शांत झोपलं पाहिजे, रडलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि घरातल्या इतर जाणत्या महिला, मग बाळाची आजी असेल, मावशी असेल, आत्या असेल किंवा भेटायला येणाऱ्या महिला असतील, त्यांना काय वाटतंय की दोन गोष्टी आहे. एकतर त्यांना देखील त्यांच्या घरात आलेल्या या छोट्या बाळाबद्दल काळजी आहे, की का रडतंय हे आमच्या घरातलं नवीन बाळ, तर काहीतरी करून त्यांनी शांत झालं पाहिजे. त्याचं रडणं अस्वस्थ करून ठेवते त्यांना. आणि दुसरी गोष्ट, मला थोडंसं नॉलेज आहे, मी थोडीशी सिनियर आहे तुझ्यापेक्षा, हे देखील त्यांना दाखवायचंय. त्यामुळं काहीतरी नॉलेज द्यायचंय म्हणून त्या सांगतायत की तुझं दूध पुरत नाहीये, बाळाचं पोट भरत नाहीये, तू वरचं दूध पाज. पण तुमच्या लक्षात येते का की आईची ही तगमग जी आहे की मला एक्झर्शन होत आहे आणि त्यामुळे बाळ झोपलंच पाहिजे, किंवा घरच्या महिलांना जे मला थोडंसं नॉलेज आहे हे दाखवायचंय, किंवा त्यांना जे सहन होत नाहीये बाळाचं रडणं ऐकणं, म्हणजे काळजीतून, पण या गोष्टीमुळं त्या बाळाला विनाकारण त्याच्या आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतंय. आणि आईचं दूध पाजणं कमी केल्यामुळं त्या बाळाला त्याच्या आईचं दूध मिळत नाहीये, आईचं दूध कमी होत जातंय पाजणं कमी केल्यामुळं. तर मग यासाठी काय केलं पाहिजे हे आजच्या एपिसोडमध्ये पाहूया. तर आता बाळ रडतंय. बरेच माता काय लिहितात की बाळ दिवसभर झोपतंय, रात्रभर जागत राहतंय. ठीक आहे. आणि रात्रभर जागल्यामुळं त्याला सारखं सारखं पाजावं लागतंय रात्री. आईची झोप होत नाही, आई कंटाळून जाते. आणि असं पाजून खाली ठेवलं की अर्ध्या तासात परत पाजायला मागते. तर असं का होतंय? तर याचं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे. बाळ दिवसभर खूप जास्त वेळ झोपल्यामुळं त्याला जी भूक राहते, ती भूक ते रात्री भागवते. त्यामुळं रात्रभर प्यायला मागते. ठीक आहे. आता सारखं सारखं का प्यायला मागते बाळ? कारण बाळाचं पोट किती आकाराचं असतं? एका छोट्या लिंबाच्या आकाराचं असतं, मीडियम साईजचं. ठीक आहे. लिंबू किती लहान असतं, मग एवढ्या लहान पोटामध्ये किती दूध मावणार एका वेळी? थोडंच मावणार. शिवाय बाळ पिताना हवा देखील गिळत असतं. आणि मग हवा आणि दूध असं दोन्ही मिळून मिक्सचर त्या एवढ्याशा पोटामध्ये बसणार आहे. आणि ती हवा जेव्हा ढेकर काढून आपण बाहेर काढून टाकतो, तेव्हा थोडंसंच दूध पोटामध्ये राहतं. आणि त्यामुळं काय होतं, ते दूध लगेच पचतं आणि थोडा वेळ झाला की बाळाला लगेच भूक लागते. त्यामुळं बाळ सारखं सारखं प्यायला मागतंय, याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. का? कारण बाळाचं पोट लहान आहे. त्यात हवा आणि दूध असं दोन्ही मिक्सचर मावतंय जेव्हा तुम्ही पाजायला घेता तेव्हा. आणि ढेकर काढला की हवा निघून जाते आणि थोडंसंच दूध शिल्लक राहतं. ते लगेच पचतं आणि पुढची भूक त्यामुळे बाळाला लगेच लागते. आणि दिवसभर बाळाची झोप झालेली असल्यामुळं बाळ मग रात्रभर जागतं. ठीक आहे. तर आता एक कळालं असेल की ज्या ज्या मातांचा हा प्रश्न आहे की बाळ रात्री झोपत नाही, बाळाला पाजल्यावरच झोपतं. ठीक आहे. तर त्याचं हे उत्तर आहे की बाळ दिवसभर झोपल्यामुळे रात्री जागतंय आणि बाळाचं पोट लहान असल्यामुळे ते फ्रिक्वेंटली प्यायला मागतंय. ठीक आहे. मग आता दुसरा प्रश्न, बाळ खूप वेळ अंगावर पित राहतंय म्हणजे त्याचं पोट भरत नाही, असंही काही मातांचा प्रश्न आहे. तर खूप वेळ का अंगावर पित राहते बाळ? याचे दोन कारण असू शकतात. एक म्हणजे बाळ थांबून थांबून पितं. बाळाला श्वास घेणं आणि दूध पिणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सायमल्टेनियसली करता येत नाही. जसं आपण जेवण करत करत श्वास घेणं देखील चालू ठेवतो, पण बाळाला तसं जमत नाही. बाळ एका वेळी एकतर जेवण करू शकतं किंवा थांबून श्वास घेऊ शकतं. त्यामुळे बाळ काय करतं, 3, 4, 5 वेळा सक करून पिऊन घेतं अंगावर. ठीक आहे. आणि जेव्हा त्याला दम लागतो तेव्हा ते थांबतं आणि धापा टाकल्यासारखे श्वास घेतं. त्यामुळं त्यावेळी फीडिंग बंद असते आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालू असते. त्यामुळं थांबून थांबून फीडिंग घेतं बाळ. आणि थांबून थांबून फीडिंग घेतल्यामुळं बाळाला प्यायला बराच वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की बाळाला प्यायला बराच वेळ लागतो आणि आपल्याला वाटतं की त्याचं पोट भरत नाही, पण तसं नाही. पोट भरतंय म्हणून तर बाळ पितंय. आणि दुसरी गोष्ट, बाळ कधीही जर बाळाला आईचं दूध ओढून सुद्धा आलं नाही तोंडामध्ये, तर बाळ धरून ठेवत नाही, ते लगेच सोडतं. त्यामुळं जर बाळ तुमचं खूप वेळ लॅच होऊन राहत असेल, बराच वेळ कंटिन्यू पित असेल, ह्याचा अर्थ काय आहे की तेवढा जास्त वेळ, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कंटिन्यू त्याला आईचं दूध येतंय ओढल्यानंतर. आणि मग ज्या आईचं दूध तास तासभर येतंय, त्या आईला दूध कमी कसं असेल? त्या आईला दूध असणारच आहे आणि त्याच आईच्या दुधावर त्या बाळाचं पोट देखील भरणार आहे. पण थांबून थांबून पिल्यामुळं आणि बाळाचं पोटच मुळात लहान असल्यामुळं त्याला जास्त वेळ लागतो प्यायला. ठीक आहे.
आणि दुसरी गोष्ट की बाळ मांडीवरून खाली ठेवलं की रडतंय, त्याचप्रमाणे बाळ अंगावरून काढलं की लगेच रडतंय. ह्याचा अर्थ मग बाळाचं पोट भरत नाही का? ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, तुम्ही लक्षात घ्या, बाळ अंगावरून काढल्यावर रडतंय. बाळ कधी रडेल? जर त्याला दूध नाही मिळालं तर. ठीक आहे. मग अंगावरून काढल्यावर लगेच रडतंय ह्याचा अर्थ काय आहे, की त्याला अंगावर दूध मिळतंय म्हणून ते अंगावरून काढल्यावर रडतंय. याचा अर्थ त्या आईला दूध आहे. ठीक आहे. मग जास्त वेळ पितंय आणि मग काढल्या काढल्या का रडतंय? मग याचा असंही कारण असू शकतं की त्या बाळाला त्यावेळी त्याच्या आईची गरज आहे. त्याला त्याच्या आईचा स्पर्श हवा आहे, त्याला त्याच्या आईची ऊब हवी आहे. ठीक आहे. बाळ जेव्हा पोटात असतं आईच्या, तेव्हा सर्व बाजूनी त्याच्या आई असते. ठीक आहे. त्यामुळं त्याला आईची ऊब जाणवते, आईचा सहवास जाणवतो आणि त्याला सेफ वाटतं घरट्यात असल्यासारखं. ठीक आहे. पण जेव्हा पोटातून बाहेर येतं बाळ, त्यावेळी सुरुवातीचे 2 महिने त्याच्यात गेज फिक्स नसतं, म्हणजे बाळाची दृष्टी स्थिरावलेली नसते. त्याला चेहऱ्यावरून हीच आपली आई आहे ही ओळखू येत नाही. त्याला मग आई आहे आपल्या जवळ हे कसं कळतं बाळाला? आईचं दूध पिताना, आईच्या त्वचेचा स्पर्श झाल्यानंतर, आईच्या निपल्सचा वास आल्यानंतर, आईच्या दुधाचा वास आल्यानंतर, या सर्व गोष्टीतून बाळाला जाणवतं की आपण आपल्या आईच्या जवळ आहोत. ठीक आहे. जोपर्यंत त्याचं दृष्टी स्थिरावत नाही आणि जोपर्यंत त्याला चेहरे ओळखू येत नाहीत, म्हणजे पहिले 2 महिने. त्यामुळं पहिल्या 2 महिन्यामध्ये जेव्हा बाळाला आईच्या उभेची, आईच्या सहवासाची गरज असते, आपल्या आईनं आपल्याला घ्यावं असं वाटत असतं, त्यावेळी त्याला ते कसं जाणवतं? तर आईच्या मांडीवर घेतल्यानंतर, आईच्या स्पर्शातून, आई पाजत असताना त्याचं निप्पल तोंडात धरल्यानंतर. तर त्याचप्रमाणे दुधाच्या वासाने, निप्पलच्या वासाने, या सर्व गोष्टीतून त्याला आईचा सहवास जाणवतो. त्यामुळंच काय होतं की जेव्हा तुम्ही बाळाला मांडीवरून खाली ठेवता तेव्हा ते लगेच रडायला सुरू होतं, कारण त्याला त्याची आई जवळ हवी असते. आणि जेव्हा तुम्ही खाली ठेवता तेव्हा आईचा स्पर्श नाहीसा होतो आणि आपली आई दूर गेली असं वाटतं त्याला. त्यामुळे ते लगेच रडायला सुरू करतं. पण आपण मात्र काय अर्थ घेतो की त्याची भूक भागत नाही. ठीक आहे. तर असा उलटा अर्थ नाही घ्यायला पाहिजे. ठीक आहे. हेही कारण असतं बाळानं कंटिन्यू अंगावर प्यायचं, की जेव्हा बाळ ओढायला घेतं किंवा निप्पल तोंडात धरून बसतं, विशेष करून रात्री झोपताना. बऱ्याच आया मला सांगतात, माता त्यांच्या कमेंटमध्ये, की बाळ रात्रभर निप्पल तोंडात धरून झोपतं. निप्पल सोडवलं की ते रडायला चालू करतं. असं का? कारण आईचं निप्पल तोंडात धरल्यानंतर बाळाला आई सोबत असल्याची जाणीव मिळते, त्याला सेफ वाटतं. त्यामुळं मग ते रात्रभर सोडत नाही. पण याचा उलटा अर्थ काय घेतला जातो आईकडून किंवा जाणत्या महिलांकडून, की आईला दूध कमी आहे, बाळाची भूक भागत नाही म्हणून तर रात्रभर तोंडात स्तन घेऊन झोपतंय बाळ. पण तसं नाही, त्यावेळी त्याला आईचा सहवास हवा आहे. त्यामुळं आता बाळाची भूक भागत नाही हा कसा गैरसमज आहे हे तुमच्या आज लक्षात आलं असेल. त्यामुळं ज्या ज्या माता बाळाची भूक भागत नाही म्हणून वरचं दूध देताय ना, त्यांनी आता त्यांचं दूध पाजायला सुरू करा. ठीक आहे. बाळ रडलं की अंगावर घ्यायचं आणि आईचं दूध पाजायला सुरू करायचं. बस. जेवढं जास्त आई अंगावर पाजेल तेवढं आईचं दूध सुद्धा त्या पटीत वाढत जाईल, दुप्पट, तिप्पट, चौपट. आणि मग जर आईचंच दूध एवढं वाढलं असेल तर मग वरचं दूध द्यायची गरज काय, नाही का? त्यामुळं पुढच्या वेळी जेव्हा कुणीही तुम्हाला म्हणेल बाळाची भूक भागत नाही, तेव्हा त्यांना सांगा की त्याची भूक भागत नाही असं नाहीये, त्याला माझा सहवास हवा आहे, त्याला आईनं घ्यायला हवं आहे म्हणून ते रडतंय. त्याचप्रमाणे जर समजा त्याला लगेच भूक लागली असेल तर मग त्याचं पोट लहान आहे म्हणून त्याला लगेच भूक लागते असं सांगा त्यांना. आणि स्वतःलाही सांगा की मला दूध आहे, मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे. आणि बाळ रडायला लागलं की त्याला लगेच पाजायला घ्या. ठीक आहे. यामुळे काय होईल? आईचं दूध देखील वाढेल, आईचा आत्मविश्वास वाढेल, बाळाला आईचा सहवास मिळेल आणि मिक्स फिडिंग नाही होणार, वरचं दूध प्लस आईचं दूध. कारण मिक्स फिडिंगने नेहमी बाळाचं पचनशक्ती जी आहे ती बिघडते, बाळाला गॅस होतात, पोटात कळ येते, ते देखील नाही होणार. ठीक आहे. तर आणखी एक गोष्ट, समजा आईला असं वाटत असेल की हे बाळ तर सारखंच रडते अर्ध्या अर्ध्या तासाला, मग सारखं पाजून माझी पाठ दुखते, मला म्हणजे दमून जाते, मला दुसरं काहीच करता येत नाही. मग त्यासाठी एक उपाय सांगतो. त्यासाठी काय करा, बाळाला झोपून पाजा एका अंगावर. माझ्या युट्यूब चॅनलवरील ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स या व्हिडिओमध्ये मी झोपून कसं पाजायचं आईनी हे वर्णन केलेलं आहे. तर झोपून जर आईनी बाळाला पाजलं तर मग आईच्या पाठीला कळ नाही लागणार, बाळाला पाहिजे तेवढा वेळ अंगावर पिता येईल.
आणि बाळाला पीत पीत झोपता देखील येईल. ठीक आहे. आईच्या हाताला पाठीला कुठेच कळ नाही लागणार आणि आई सुद्धा पाजत पाजत झोपू शकते, त्यामुळे आईला देखील आराम मिळेल. त्यामुळे ज्या मातांना असं वाटतंय की बाळ सारखंच पितंय आणि मला आता आराम पाहिजे थोडासा, त्यांनी काय करा, वरचं दूध चालू करणं हा त्याचा उपाय नाहीये. त्याच्यासाठी उपाय हा आहे की तुम्ही झोपून पाजा बाळाला. ठीक आहे. तर मग ज्या मातांनी हे कमेंट मला केल्या होत्या युट्यूबवर, त्यांना देखील लक्षात आलं असेल. आणि ज्यांच्या मनात हा प्रश्न राहिलेला आहे, ज्या आईच्या मनात हा प्रश्न राहिलेला आहे की माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरत नाही, त्यांना देखील आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की तुमच्या दुधाने तुमच्या बाळाचं पोट भरतंय. फक्त तुम्ही स्वतःवर डाऊट घेताय. ठीक आहे. तुमच्या बाळाला त्याच्या आईवर डाऊट नाहीये, आईला स्वतःवर डाऊट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या मनातला हा डाऊट, ही शंका काढून टाका की माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरतंय की नाही भरतंय, आणि स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास ठेवा की माझ्या दुधाने माझ्या बाळाचं पोट भरतंय आणि त्याला आईचा सहवास हवा आहे. आणि जर ते सतत रडत असेल तर मी सारखं पाजेन बाळाला अंगावर, पण माझंच दूध पाजेन. ठीक आहे. तर हा होता आजचा एपिसोड आणि मला आशा आहे की सर्व मातांना, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि ज्यांनी मला कमेंटमध्ये विचारले की बाळाची भूक भागत नाही, त्या देखील मातांना आणि या आपल्या चॅनलवर नवीन आलेल्या मातांना सुद्धा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या बाळाला तुमचंच दूध पाजा. ठीक आहे. तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर गरजू मातांना देखील शेअर करा, जेणेकरून ही महत्वाची आईच्या दुधाबद्दलची मार्गदर्शक माहिती सर्वच मातांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळेल. त्याचप्रमाणे जर काही मातांना जर माझी 1-to-1 काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही इथे दिलेल्या मोरिया बाल रुग्णालयाच्या मोबाईल नंबरवर मला मेसेज करू शकता. ब्रेस्ट फिडिंग ॲडवाईस किंवा स्तनपान सल्ला असा मेसेज करा आणि तुमचं नाव आणि गाव टाईप करून मला पाठवा. मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला अपॉइंटमेंट देईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.